विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुरमी उतरवतं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच ठाकरेंचं मोदींना आव्हान। सुप्रीम कोर्टावर श्रद्धा, निकाल 5-10 वर्षात लागेल पण मशालीचा प्रचार करा। उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। जायचं तर उघड जा, दगाबाजी करून जाऊ नका। नाव न घेता ठाकरेंचा शिंदेंना टोला। फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी आव्हान द्यावं। इतके फडणवीस छोटे नाहीत, ते खूप मोठे नेते आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते, फडणवीसांची महाराष्ट्राला गरज। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतुक। उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिक शोभत नाही। महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचं मानसिक खच्चीकरण झाले, ते जनतेसमोर येत आहेत। प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे, आज तुमची महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटते। यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही। ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही। भाजप नेते केशव उपाध्यायांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली, भेटीचं कारण स्पष्ट। विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी देणार। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची 7 ऑगस्टला मुंबईत जागा वाटपाबाबत बैठक। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। एमआयएम तिसऱ्या आघाडीत जाण्यास इच्छुक, किमान समान कार्यक्रम जागा वाटपाबाबत एकमत झाल्यास शेट्टींच्या आघाडीत जाऊ। इम्तियाज जलील यांचं वक्तव्य, तर राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव ओवेसींना पाठवणार। जलील यांची माहिती। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी। बच्चू कडूंकडून स्पष्टीकरण। 9 तारखेला संभाजीनगरला मोर्चा, त्यात आमच्या मागण्या संदर्भात सरकारची काय भूमिका हे पाहून तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेऊ। बच्चू कडूंचं वक्तव्य। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही शेतकरी विरोधी। राज्यातील सर्वच छोट्या मोठ्या संघटनांना एकत्र करून येत्या विधानसभेत नवीन पर्याय उभा करणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींची माहिती। मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा। जागा भाजप लढणार आणि जिंकणार। कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य। नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का। चिखलीकरांचे कट्टर समर्थक। भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील काँग्रेसमध्ये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजप विरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार। विरोधी पक्षनेत्यांचा जात विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस आक्रमक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा जाहिरातींवर भर। 270 कोटींच्या निधीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर। SMS, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियासाठी करोडोंच्या निधीची तरतूद। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करनं 20,000 कोटींची गुंतवणूक केली। या माध्यमातून सुमारे 8,000 तरुणांना रोजगार मिळणार। देवेंद्र फडणवीसांची माहिती। चित्रावाघ या सुपारीबाज नेत्या, शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंची टीका। चित्रावाघ यांना शरद पवारांमुळेच अस्तित्व मिळालं, खडसेंचं वक्तव्य। चित्रावाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं चपला मारो आंदोलन केलं। यवतमाळच्या संविधान चौकात आंदोलन। रुपाली चाकणकर आणि चित्रावाघ यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा। त्यांनी गुजरातचं राजकारण करावं। शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळेंचा टोला।
रोहित पवारांना त्यांच्या आजोबांचा इतिहास माहीत नाही, त्यांनी अगोदर आजोबांचा इतिहास बघावा. प्रकाश आंबेडकरांचा रोहित पवारांना टोला. प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावं अशी रोहित पवारांनी ऑफर दिली होती. शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत अगोदर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री शिंदेंनी भूमिका घ्यावी असं पवार म्हणत असतील तर पवारांच्या पक्षाची गरज काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला. प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये संध्याकाळी 5 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा. मनसे नेते अमित ठाकरे आज मृत मनसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता. मिटकरींच्या कार तोडफोडीमध्ये जय मालोकारचाही सहभाग होता. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर. पंकज साबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांना जामीन. उर्वरित 9 आरोपींचाही जामिनासाठी अर्ज. अमोल मिटकरींवरील हल्ल्यातील आरोपी कर्णबाळा दुधबळे यांचं अमोल मिटकरींना ओपन चॅलेंज. पोलीस सुरक्षा बाजूला करा, मी समोर येतो, दुधबळे यांचं आव्हान. मिटकरी समोर आले असते तर मनसे काय आहे हे त्यांना कळालं असतं. मनसेचे सरचिटणीस रणजित शिरोळेंची मिटकरींच्या आव्हानानंतर प्रतिक्रिया. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. यात अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रकाश महाजन यांची मागणी. लाडकी बहीण योजनेसाठीचे मराठीतील अर्ज बाद करण्याच्या शासन निर्णयाला मनसेचा विरोध. बुलढाण्यात मनसेचं काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तिजोरीमध्ये पैसे नसल्यानं सरकारकडून पोलिसांना टार्गेट, त्यामुळे रस्त्यांवर पावत्या फाडल्या जातात. लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी भावांना वेठीस धरलं जाते, राजू शेट्टींचा आरोप. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनावर. आज संध्याकाळी दिल्लीतल्या पत्याला हाऊस कोर्ट देणार आदेश. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण. यूपीएससीकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यात यूपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाही. 2009 ते 2023चे सर्व रेकॉर्ड यूपीएससीनं तपासले. ही मोठी कारवाई, मात्र या कारवाईला उशीर झाला. पूजा खेडकरला अटक व्हायला हवी. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची पूजा खेडकरला दोषी ठरवल्याप्रकरणी प्रतिक्रिया. पूजा खेडकर प्रकरण यूपीएससीचं असलं तरी सर्व राज्यांच्या आयोगांना हा धडा आहे, अविनाश धर्माधिकारींचं वक्तव्य. पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससीच्या 8 उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी. नाशिकमधून प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात. यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती. प्रीती सुदान सध्या केंद्रीय आरोग्य सचिव, 1983 बॅचच्या आयएस अधिकारी. पोलिसांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समितीची स्थापना. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांचा समितीत समावेश. बुलढाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या. स्वतःवर गोळी जाळून आत्महत्या केल्याची माहिती. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. उरण हत्या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी दाऊद शेख यांचे प्रेमसंबंध होते. भेटायला येण्यासाठी आरोपीकडून पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. नवी मुंबई पोलिसांची माहिती. नवी मुंबईमध्ये यशस्वीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद मोबाईल घरी ठेवून डोंगरात फिरत असल्याची माहिती. आरोपीला पीडितेसोबत लग्न करून कर्नाटकमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, सूत्रांची माहिती. भिवंडीत महिला अत्याचार विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं तीव्र आंदोलन. उरण प्रकरणात यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कडक शिक्षा देण्याची मागणी.
मुंबईत 5 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक. या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात 30 वर्ष आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल. मुंबईच्या शिवडी परिसरात 5 वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार. शिवडी परिसरात खळबळ. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणी घेतली पोलिसांची भेट. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा शाळेतील कारकुनाचा प्रयत्न. कीटकनाशक औषध पाजून बळजबरी. मुलीचा मृत्यू. इंदापूर तालुक्यातील घटना. कारकून रणजित जाधवला पोलिसांकडून अटक. साताऱ्यात मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा. बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजतात. तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. आरोपी मैत्रिणीला अटक. अधिकचा तपास सुरू. कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. अरुण गवळीला तुरुंगातच राहावं लागणार. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले होते. आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न कराल तर तुमची खैर नाही. हायकोर्टाचा कणकवली पोलीस आणि सरकारी वकिलांना इशारा. आमदार नितेश राणेंच्या अडचणी कायम. शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडीचा छापा. हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडियावर देखील ईडीचा छापा. छाप्यादरम्यान 19,50,000 रुपये आणि काही कागदपत्र जप्त. मराठा आंदोलक मनोज जरांगे 2 तारखेला पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार. 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंना अटक वॉरंट जारी. राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती. संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. आज आणि उद्या विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ऊसाच्या पिकात पाणी साचलं. नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं मदत करण्याची मागणी. कोल्हापुरातील पूरपरिस्थितीनंतर मुंबई महापालिकेकडून केला मदतीचा हात. कोल्हापूर शहरात 2 चमूंमार्फत पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेला सुरुवात. यवतमाळ जवळ येळावारा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. वाघाडी प्रकल्प भरल्यानं धबधब्याचं सौंदर्य खुलं. प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिरात देखील पर्यटकांची रेलचेल. रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर. पुराचं पाणी खेडमधील मटण मार्केटमध्ये. शहरासह ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत. बुलढाण्याच्या आवार गावात स्वातंत्र्यानंतरही स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता नाही. गुडघाभर चिखलातून अंत्ययात्रा घेऊन जात असताना कसरत. दोन महिने संपत आले तरी मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत. नद्या नाले कोरडेच असल्याचं चित्र. पुढील 22 दिवस मराठवाड्यात पावसाचा खंड राहण्याची हवामान तज्ज्ञांकडून शक्यता. रायगडच्या केवणाले दरड घटनेला 3 वर्ष पूर्ण. मात्र गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही ऐरणीवर. केणवाले गावणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रात. कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000चं अनुदान. 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. रेशनचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार. धान्य वितरणासाठीचं ई-पॉस मशीन बंद पडल्यानं अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद. 1 ऑगस्टपासून दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दूध दर देणं बंधनकारक. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण ठप्प. ई-पॉस मशीनला अडथळा येत असल्यानं 49% धान्य दुकानात पडून.
पुण्यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आदर्श नियमाचं पालन करू महापालिका प्रशासनाचा दावा. मात्र खड्ड्यात पाणी असतानाही सिमेंट काँक्रिटीकरण करून खड्डे बुजवण्याचा प्रकार. डोंबिवलीच्या रस्त्यांवर चंद्र उतरल्याची एबीपी माझाची बातमी दाखवल्यानंतर अवघ्या काही तासातच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुजवले खड्डे. ठाणे घोडबंदर मार्गावर 3 महिन्यात 12 अपघात, 2 जणांचा मृत्यू. महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावर निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याचा आरोप. डोंबिवलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते लोकमान्य टिळक चौक रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण. कल्याणमधील नांदिवली रोड, पत्रीपूर आणि वाणी विद्यालयासमोर रस्त्यावर खड्डे. वर्ध्यात ठाकरे गटाकडून खड्ड्यांविरोधात रस्त्यावर आंदोलन. वर्ध्यात लाडका खड्डा योजना सुरू करा, ठाकरे गटाची मागणी. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या डबलिंग ट्रॅक संदर्भात केला प्रश्न उपस्थित. खासदारांची चर्चा करून निर्णय घेऊ, अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांकरता एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार, एसटी महामंडळाचा निर्णय. गणेशोत्सवाला अवघा 1 महिना बाकी असल्यानं बाजारपेठांमध्ये लगबग. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग. आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची केली मागणी. याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, मोहोळ यांचं आश्वासन. मध्य रेल्वे लोकलचं नवीन वेळापत्रक सुरू करणार. ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीलाच हे वेळापत्रक लागू होण्याची शक्यता. पुणे नगर रोडवरील उर्वरित बीआरटी मार्ग काढून टाका, सुनील टिंगरेंची महापालिकेकडे मागणी. हा मार्ग वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचा पत्रातून उल्लेख. रेल्वेत नोकरी देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीनं भारतीय रेल्वेचे काही बनावट प्लॅटफॉर्म तयार केल्याचं उघड. मुंबई डम्पिंग ग्राउंड मुक्त करण्यासाठी पालिकेचं नियोजन. तळोळ्यामध्ये 52 हेक्टर जागेवर अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार. नांदेडमध्ये 10 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषण मागे ओबीसी नेते टीपी मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी घेतलं उपोषण मागे. भाजपच्या महिला वॉर्ड अध्यक्षा अक्षता तेंडुलकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. फेरीवाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. हिंदू फेरीवाल्यांना मारहाण करत असल्याचा फेरीवाल्यांचा आरोप. क्रांती दिनापासून होणाऱ्या आंदोलनावर एसटीचं कर्मचारी ठाम. परिवहन मंत्री आणि एसटीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घ्यावी. उदय सामंतांसोबत वारंवार होणाऱ्या बैठका म्हणजे जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, कृती समितीचा आरोप. भिवंडीत आमदार रईस शेख आणि मनपाचं संयुक्त स्वच्छता अभियान. 800हून अधिक विद्यार्थी आणि सफाई कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा सहभाग. रॅली काढून केली जनजागृती. नागपूरमधील ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी मिशन 360 डिग्री अभियान. या अंतर्गत अवैध दारू विक्रीची तक्रार आल्यास प्रत्येक विभाग आपल्या संबंधित नियमाचं पालन होतं की नाही याची चौकशी करणार. त्रिपुरातून येऊन मुंबईत चोरी करणाऱ्या चोराला अटक. संबंधित चोर महिनाभर जोगेश्वरीच्या पुलाखाली राहायचा. ठाणे, मुंबई आणि पालघरमधील बंद घरांवर पाळत ठेवून चोरी केल्याचं उघड. पुण्यातील जुन्नरमधून 10 बिबट्यांचं गुजरातला स्थलांतर. उपवन संरक्षक अमोल सातपुतेंची माहिती. 4 मादी आणि 6 नर बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मान्यता. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील देववाडी इथे रस्त्यावर मगरीचं दर्शन. मगरीला जेरबंद करण्यात यश. पावसामुळे गावातील तलाव पूर्ण भरल्यानं ही मगर रस्त्यावर आल्याची माहिती.
सार्वजनिक ठिकाणी गांजा पिकवण्याचा कोल्हापुरात अनोखा फंडा. इचलकरंजी शहरात पडीक ठिकाणी टाकलेल्या कचऱ्यात गांजा पिकवला जातो. कचऱ्यात गांजाच्या बिया टाकून झाडं मोठी झाली की त्याचा वापर केला जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.